विद्यार्थी मित्रांनो, 8वी स्कॉलरशिप गणित विषयाची लाईव्ह तासिका अभ्यासत आहोत. त्यामध्ये आज आपला विभाज्यता हा घटक आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ऍडमिशन राज्य उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. या उपक्रमाच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर 7588546308 या क्रमांकावरती मेसेज करा. घटक 6 जे विभाज्यता आहे त्यामध्ये एकच स्वाध्याय आहे, त्यातील आपण प्रश्न पाहूया. चला, का आहे पहिला प्रश्न का आहे, 9 ने निशेष भाग जाणारी पुढीलपैकी संख्या कोणती? चला पहा विद्यार्थी मित्रांनो, 9ची कसोटी काय, संख्येतील अंकाच्या बेरजेला, दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला 9 ने जर भाग गेला तर त्या संख्येला 9 ने निशेष भाग जातो. मग या संख्येतील अंकाची बेरीज करा. इथं काय येते, 6 आणि 3 9, 9 6 15, 15 आणि 5 20, 20 आणि 7 27. काय आली बेरीज 27. 27 ला 9 ने भाग जातो. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल आपलं 9 त्रिक 27. पण पुढचे पर्याय पडताळून पाहू आपण. पुढचे पर्याय काय आहेत, 8 आणि 9 म्हणजे 89,321. त्याच्यामध्ये दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज करा. 8 आणि 9 17, 17 आणि 3 20, 20 आणि 2 22, 22 आणि 1 23. 23 हे 9च्या पाड्यात येत नाही किंवा 23 ला 9 ने भाग जात नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येणार नाही. त्यानंतर पुढचा पर्याय 75,637. 75,637 या संख्येमध्ये दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज करूया. 7 आणि 5 12, 12 आणि 6 18, 18 आणि 3 21, 21 आणि 7 28. 28 हे 9च्या पाड्यात येत नाही किंवा त्याला 9 ने भाग जात नाही, म्हणून 75,637 या संख्येला 9 ने भाग जात नाही. त्यानंतर 77,853. 77,853 अंकाची बेरीज जर केली तर 7 अधिक 7 अधिक 8 अधिक 5 अधिक 3. मग बेरीज काय होईल, 7 आणि 7 14, 14 आणि 8 22, 22 आणि 5 27, 27 आणि 3 30. 30 ला 9 ने भाग जातो का, जात नाही. मग पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल का, नाही. मग उत्तर काय येईल आपलं, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. कशामुळं, 75,636 या संख्येतील अंक काय, 7 अधिक 5 अधिक 6 अधिक 3 अधिक 6. बेरीज करा यांची. 7 आणि 5 12, 12 आणि 6 18, 18 आणि 3 21, 21 आणि 6 27, 21 आणि 6 27. मग 27 ला 9 ने भाग जातो. 9 त्रिक 27. 9 ने जर भाग घेतला तर 9 त्रिक 27, शून्य बाकी आली, म्हणून 75,636 या संख्येला 9 ने निशेष भाग जातो, म्हणून उत्तर आपलं पर्याय क्रमांक 1 येईल. ज्यांचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. 700 ते 800 पर्यंतच्या 7 ने विभाज्य पूर्णांक संख्या किती? दादा काय करणार? 700 ते 800 पर्यंतच्या 7 ने विभाज्य पूर्णांक संख्या किती? चला, 7 ने विभाज्य म्हणजे 700 ते 800 पर्यंतच्या पहा इकडं काय होईल, 700, त्यानंतर 707, त्यानंतर 714, 721, 728. म्हणजे 700 तसंच राहील. 7चा पाडा पुढे येईल. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 735, 742, 749, 756, 763, 770,
777, 784, 791, 798. किती झाल्या? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. हे किती आल्या संख्या? 15 आल्या. मग विद्यार्थी मित्रांनो, हे आपल्याला एवढं लिहून चालेल का? एवढं लिहित बसेल तर आपल्याकडे वेळ नाही. मग त्यापेक्षा एक काम करायचं. काय करायचं की 700 ही संख्या धरायची. 700 ही 1 झाली आणि आपण कितीच्या पाड्यामध्ये किती 7 पर्यंत मोजायचा. 11 7 77 म्हणजे 800च्या 100च्या वर जाऊ नये असा पाडा मोजायचा. 12 सत्ती 84, 13 सत्ती 91, 14 सत्ती 98, 15 सत्ती 5 म्हणजे 105. म्हणजे ते काय होईल? 700 मध्ये जर 105 मिसळलं तर काय होणार? 805 होणार. पण 800 पेक्षा लहान म्हणून 14 सत्ती 98 म्हणजे 798 ही काय आहे? 2 अंकी संख्या. 7च्या पाड्यातील 2 अंकी संख्या सर्वात मोठी आहे. 7 ने भाग जाणारी किंवा 7च्या पटीतली. तर मग 701 आणि हे 14 सत्ती 98 म्हणजे हे 14 संख्या आणि ही एक 15 संख्या. आपल्याला काही मिनिटामध्ये किंवा सेकंदामध्ये याचं उत्तर अशा प्रकारे काढता येतं. आलं का लक्षात? चला त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 3 काय आहे? 336, 252 आणि 322 या तिन्ही संख्यांना पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? 3 संख्या दिलेल्या आहेत, त्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो आपल्याला काढायचा आहे. चला चला पहा विद्यार्थी मित्रांनो, काय आहे? 336, 252 आणि 322 या तिन्ही संख्यांना पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? तर 8 ने भाग जातो का? 8 ची कसोटी काय आहे? एकक, दशक आणि शतक स्थानी असलेले अंक, तिन्ही अंक मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येला 8 ने भाग गेला पाहिजे. मग याला जातो का? 8 चौक 32, 1 उरला, 8 दुनी 16. मग या संख्येला जातो. पण या संख्येला 8 त्रिक 24, 1 उरला, 12 झाले. 252 ला भाग जात नाही. आपल्याला तिन्ही संख्येला भाग गेला पाहिजे म्हणून पर्याय क्रमांक 8 हे येणार नाही. त्यानंतर आपण अगोदर छोटे छोटे पर्याय पाहू. त्याच्यापेक्षा थोडा मोठा काय आहे? 14. 14 ने भाग जातो का याला? 14 ची कसोटी काय? ज्या संख्येला 2 ने आणि 7 ने भाग जातो. मग 2 ने भाग सर्व तिन्ही संख्येला जातो. पण मग याला 7 ने भाग जातो का तिन्ही संख्यांना? मग 7 ची कसोटी काय आहे? मग 7 ची कसोटी आपल्याला 7च्या कसोटीमध्ये हे लागू पडतील का? एखाद्या संख्येच्या एकक स्थानी असलेल्या अंकाला 2 ने गुणून उर्वरित संख्येतून हा गुणाकार वजा करावा. ही जर वजाबाकी 0 किंवा 7च्या पटीत आली तर त्याला 7 ने भाग जातो. मग ही एवढी सगळी मोठी प्रोसिजर करत बसण्यापेक्षा 14 ने भाग घालून बघू. 14 दुनी 28, 33 मधून 28 गेले, 5 उरले, 56 झाले. 14 चौक 56 या संख्येला 14 ने भाग जातो. 252 ला जातो का? 14 दुनी 28 मोठं होते, 14 एक 14, 11 उरले, 112 झाले. 14 8 12 दर्शे. 252 ला पण 14 ने भाग जातो. 322 ला 14 ने भाग जातो का? 14 दुनी 28, 14 त्रिकम 42 मोठं होते, 14 दुनी 28, 32 मधून 28 गेले, 4 उरले, 42 झाले. 14 त्रिकम 42 म्हणजे 14 ने भाग जातो. याला तिन्ही संख्याला 14 ने भाग जातो. म्हणून आपलं उत्तर काय येईल? हो, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? आपलं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? अशा प्रकारे अगोदर छोट्या छोट्या संख्या घ्यायच्या, कारण की आपल्याला 30 पर्यंत जर पाढे पाठ असतील तर मग 14चा, 16चा आणि मग 28 पाहायचं.
चला त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 काय आहे पाहू आपण. प्रश्न क्रमांक 4, कसोट्या पाठ असणं खूप गरजेचं आहे. विभाज्यता असेल किंवा लसावी मसावी हा घटक आपल्याला पूर्ण म्हणजे कसोट्या पाठ असल्यानंतर घटक अवघड जाणार नाही. 585 या संख्येला 15 ने निशेष भाग जातो हे पाहण्यासाठी टिंबटिंबची व टिंबटिंबची कसोटी वापरता येते किंवा डॅश डॅशची व डॅश डॅशची कसोटी वापरता येते. 15ची म्हणजे 15ची कसोटी आपल्याला वापरावी लागेल. 15ची कसोटी काय आहे आपण चला 15ची कसोटी काय आहे. ज्या संख्येला 3 ने व 5 ने भाग जातो त्या संख्येला 15ची कसोटी काय. ज्या संख्येला 3 ने व 5 ने भाग जातो निशेष भाग जातो त्या संख्येला 15 ने भाग जातो. 3 ने व 5 ने ज्या संख्येला भाग जातो त्या संख्येला 15 ने निशेष भाग जातो. मग 585 3च्या कसोटीत बसते का. 3 ने भाग जाते का पहा. किंवा इथं सरळ दिलेलं आहे या संख्येला 15 ने निशेष भाग जातो अगोदरच दिलेला आहे. हे पाहण्यासाठी या ठिकाणी काय येईल टिंबटिंबच्या ठिकाणी 3 आणि या ठिकाणी काय येईल 5. 3 व 5 ची कसोटी वापरता येते. त्या कसोटीमध्ये जर ती संख्या बसत असेल तर त्या संख्येला 15 ने भाग जातो. ऑलरेडी या ठिकाणी निशेष भाग जातो असं दिलेलं आहे त्यामुळे फक्त 15ची कसोटी आपल्याला पाठ असणं आवश्यक आहे. उत्तर काय आलं 3 आणि 5. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. चला ज्यांचं उत्तर आलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढचा प्रश्न खूप सोपे आहेत. 1080 या संख्येला पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जात नाही. 1080 या संख्येला पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जात नाही. कोणत्या संख्येने निशेष भाग जात नाही. इकडे प्रश्न काय आहे आपल्याला दिला आहे. एक 1080 या संख्येला पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जात नाही. याचा अर्थ यातील 4 पर्यायापैकी 3 पर्यायाने निशेष भाग जातो एका पर्यायाने भाग जात नाही. पर्याय क्रमांक आपण 1 जर पाहिला तर काय आहे 12. 12ची कसोटी ज्या संख्येला 3 व 4 ने भाग जातो त्या संख्येला 12 ने किंवा डायरेक्ट 12चा पाडा 12 9 अष्टोदर्शी 12 ने जर भाग घातला तर 90 भागाकार येतो म्हणजे 12 ने भाग जातो. आपल्याला जात नाही अशी संख्या ओळखायची म्हणजे चुकीची संख्या ओळखायची आहे. याला भाग न जाणारी 12 ने भाग जातो. उत्तर येईल का हे नाही. त्यानंतर 5ची कसोटी काय एकक स्थानी 0 किंवा 5. याच्या एकक स्थानी 0 आहे 5 ने भाग जातो. पर्याय क्रमांक 2 सुद्धा येणार नाही. 13ची कसोटी काय आताच आपण पाहिली. ज्या संख्येच्या एकक स्थानी जो अंक आहे त्याला 4 ने गुणायचा आलेला गुणाकार. मग त्याच्याऐवजी आपण 9ची कसोटी पाहू. 9ची कसोटी काय संख्येतील अंकाची बेरीज काय आहे 1 + 0 + 8 + 0 किती आली बेरीज हो 9. संख्येतील अंकाच्या बेरजेला जर 9 ने भाग जात असेल तर या संख्येला 9 ने भाग जातो म्हणजे 9 ने सुद्धा भाग या संख्येला जातो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 येणार नाही 2 येणार नाही आणि 4 येणार नाही. मग राहिला कोणता पर्याय 3 हा पर्याय राहिला. म्हणजे आपण जर या 1080 ला जर 13च्या कसोटीत बसवलो तर 13ची कसोटी काय होईल. 13ची कसोटी काय म्हणते एकक स्थानी असलेल्या अंकाला 4 ने गुणायचं आलेला गुणाकार हा 4 ने गुणलं तर गुणाकार किती येईल 0. आलेला गुणाकार या उर्वरित संख्येमध्ये मिसळायचा. बेरीज केली किती आली बेरीज 108 बेरीज येईल. बेरीज किती आली 108 येईल. 108 ही बेरीज 0 किंवा 13च्या पटीत असेल तर त्या संख्येला 13 ने भाग जातो. 0 किंवा 13च्या पटीत 108 ही बेरीज येणार नाही त्यामुळं 13 ने भाग जात नाही. उत्तर काय येईल आपलं पर्याय क्रमांक 13. आता 1080 ला आपण 13 ने प्रत्यक्षात भाग घालू. 13 ने जर भाग घातलं तर किर्याटी 4 दर्शे 13 17 दर्शे जास्त होईल. 104 8चा भाग बसला 4 उरले 40 13 त्रिक 39 निशेष भाग गेला का नाही बाकी 1 उर लागली. अशा प्रकारे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. चला माझ्या मते जवळपास सर्वांना समजला असेल हा प्रश्न खूप सोपे आहेत फक्त कसोट्यावर आधारित आहेत. कसोट्या जर तुम्हाला पाठ असतील तर कसोट्या पाठ करा. ज्यांना पाठ नाही त्या विद्यार्थी मित्रांनो
प्रश्न क्रमांक 6 का आहे 333 या संख्येला 3 ने निशेष भाग जातो तर कोणता पर्याय मूळ अवयव दर्शवतो? कोणता पर्याय मूळ अवयव दर्शवतो? 333 या संख्येला 3 ने निशेष भाग जातो तर कोणता पर्याय मूळ अवयव दर्शवतो? चला, बऱ्याच जणांचं उत्तर येत आहे. तीनशे 33 या संख्येला 3 ने निशेष भाग जातो तर कोणता पर्याय मूळ अवयव दर्शवतो? चला पहा विद्यार्थी मित्रांनो, इकडं बऱ्याच जणांचे योग्य उत्तर येत आहे. 333 ला काय म्हणते? 3 ने भाग जातो. मग 3 ने भाग घालू. 3 एक 3, 3 एक 3, 3 एक 3, किती आलं? 111. मग या 100 आपल्याला पर्याय क्रमांक 1 पाहू. 3 ने भाग गेला, त्यानंतर 37 ने भाग जातो का? 37च्या किती पट आहे? हे 337 तिप्पट आहे. 3 न बघा, 3 असं 21 ला खाच्याले 2, 3 त्रिक 9 आणि 2 11. परत याला 3 न भाग जातो कारण की याची बेरीज किती आहे? 1 गुणिले 1 गुणिले 1. 3 न भाग घातला तर 3 त्रिक 9 आणि किती उरले? 2 उरले. 21 झाले. 3 असं 21, 37 आलं. मग 37 एक 37, 37 ही मूळ संख्या आहे. म्हणजे 3 गुणिले 3 गुणिले 37. त्यानंतर म्हणजे या मूळ अवयव कोणते आहे? त्याच्यामध्ये 3 आणि 37 आहे. 3 डबल आलेला आहे, पण मूळ संख्या काय आहे? 3 आणि 37. याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर आपल्याला या 13 गुणिले 11 गुणिले 3 जर आपण हे जर केलं तर काय होईल? 333 तर इथेच होऊ लागले. 111 गुणिले 3 जर केलं तर 3 एक 3, 3 एक 3, 3 एक 3. परत याला 13 न गुणल्यावर 333 येईल का? येणार नाही. 111 व 7 777 होतं, हे पण येणार नाही. त्यानंतर 1 ने भाग जातो, 3 ने भाग जातो. मूळ अवयव म्हणलं तर 1 हा मूळ अवयव याच्यामध्ये नाही. त्याच्यामुळे आपलं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1 येईल. 1 ही मूळ संख्या नाही. 1 ही मूळ संख्या नाही. त्यामुळे उत्तर काय आलं आपलं? पर्याय क्रमांक 1 हे येईल. चला, ज्यांचं उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत, म्हणजे स्क्रीनशॉट काढून घेत. चला, पुढचा पर्याय प्रश्न काय आपला 7वा. एका संख्येस 3, 4 व 5 ने भाग जातो तर पुढील पैकी असत्य विधान ओळखा. 3 विधान हे सत्य आहेत, म्हणजे बरोबर आहेत. 1 विधान हे चुकीचं आहे, ते चुकीचे विधान आपल्याला ओळखायचं आहे. विधान काय आहे? पर्याय क्रमांक 1, त्या संख्येला 10, 12 व 15 ने भाग जातो. दुसरं काय आहे? त्या संख्येला 2, 10 व 15 ने भाग जातो. त्या संख्येला 5, 6 व 8 ने भाग जातो. चौथं काय? त्या संख्येला 6, 10, 12 ने भाग जातो. एका संख्येला 3, 4 व 5 ने भाग जातो तर पुढीलपैकी असत्य विधान कोणते? असत्य विधान कोणते? चला पहा विद्यार्थी मित्रांनो, इकडं ज्या संख्येला 5 ने भाग, म्हणजे ज्या संख्येला 10 ने भाग जातो त्या संख्येला 5 ने भाग जातो. ज्या संख्येला 10 ने भाग जातो त्या संख्येला 5 ने निश्चित भाग जातो. कारण की 10ची कसोटी काय आहे? 10ची कसोटी काय? ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असेल. आणि 5ची कसोटी काय? 0 आणि 0 किंवा 5 हे अंक येत असतील तर त्या संख्येला 5 ने भाग जातो. म्हणजे 10 ने भाग जाणाऱ्या संख्येला 5 ने भाग तर जातोच. त्यानंतर 12ची कसोटी, ज्या संख्येला 3 ने व 4 ने भाग जातो त्या संख्येला 12 ने भाग जातो. त्या संख्येला 12 ने भाग जातो. मग त्यानंतर 15ची कसोटी काय? 3 व 5 या दोन्ही संख्येने जर भाग गेला तर 15 ने जातो. मग 3 ने 5 ने भाग जातो, 15 ने तर भाग गेला पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 येईल का? नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक 2 काय आहे? त्या संख्येला 2, 10 व 15 ने भाग जातो. आपण आताच पाहिले 10 आणि 15 ने भाग जातो, म्हणून 10 आणि 15 हे आपल्याला
म्हणजे 3 4 5 ने जर भाग जात असेल तर 10 आणि 15 ने तर निश्चितच भाग जातो. मग राहिला प्रश्न 2चा. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या संख्येला 5 ने आणि 10 ने भाग जातो, सॉरी 10 ने भाग जातो म्हणजे त्याच्या एकक स्थानी 0 असतं, त्याच्या एकक स्थानी 0 असतं, त्या संख्येला 2 ने तर भाग जाणारच आहे, त्यात काही हेच नाही. 5 ने भाग जातो म्हणजे 2 ने जातो, सॉरी 4 ने जातो म्हणजे 2 ने तर जाणारच आहे. 5 ची कसोटी काय 0 आणि 5, 10 ची कसोटी एकक स्थानी 0 म्हणजे 10 ने चाललाय म्हणजे याला 2 ने भाग जाणारच आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 येईल का? नाही. मग पुढं काय आहे? त्या संख्येला 5 6 व 8 ने भाग जातो, त्या संख्येला 5 6 व 8 ने भाग जातो म्हणते. मग आपण अशी एक संख्या घेऊ की त्या संख्येला 3 ने 4 ने व 5 ने सुद्धा भाग गेला पाहिजे. मग अशी कोणती संख्या घेऊ आपण? एक 60 संख्या घेऊ. काय घेऊ? 60 ही संख्या आपण घेऊ. मग 60 संख्या घेतली तर याला 3 ने भाग जातो, भागाकार किती येतो? 20. 60 ला आपण जर 3 ने भाग घातलो तर भागाकार 20 येतो. 60 ला 4 ने भाग घातलो भागाकार 15 येतो. 60 ला आपण जर 5 ने भाग घातलो तर भागाकार किती येतो? 12 येतो. भागाकार किती येतो? 12 येतो. मग आपल्याला या संख्येनी काय आहे? पर्याय क्रमांक 3 5 6 8. 5 6 8 ने या संख्येला भाग जातो का? 60 ला 5 ने जातो, 6 ने जातो, मग 8 ने जातो का? जाणार नाही, जाणार नाही. म्हणून काय आहे? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं येईल, कारण की असत्य विधान ओळखायचे. मग पुढचं पर्याय क्रमांक 4 पाहू. 6 ने जातो, 10 ने जातो, 12 ने जातो. 6 आणि 12, 6 ने जातो. 60 या संख्येला 3 ने 4 ने आणि 5 ने भाग चाललाय. मग ही जर आपण संख्या गृहीत धरली तर या सर्व पहिल्या पर्याय क्रमांक पहिला जर पाहिला तर 10 ने जातो, 12 ने जातो, 15 ने जातो. पर्याय क्रमांक 2 पाहिला तर 2 ने जातो, 10 ने जातो, 15 ने जातो. पर्याय क्रमांक 4 पाहिला तर 6 ने जातो, 10 ने जातो, 12 ने. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये 5 ने चाललाय, 6 ने चाललाय, 8 ने भाग जात नाही. म्हणून उत्तर काय आलं आपलं? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? चला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. वेळ आपल्याकडे थोडासा कमी आहे. पुढचा प्रश्न काय आहे? पी ही 11 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. तर 11 ने निशेष भाग जाणारी शून्याच्या पुढील दुसरी विषम संख्या कोणती? पी ही 11 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. तर 11 ने निशेष भाग जाणारी शून्याच्या पुढील दुसरी विषम संख्या कोणती? चला पर्याय क्रमांक 1. चला नेहा, पर्याय क्रमांक चला पहा विद्यार्थी मित्रांनो काय म्हणतंय? पी ही 11 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. 11चा पाडा 11 1 11, 11 2 22, 11 3 33, 11 4 44, 11 5 55, 11 6 66. जर आपण पाडा घेतला तर पी समजा आपण काय म्हणतोय? 11 ने निशेष भाग जाणारी विषम संख्या आहे. मग एकतर आपण 11 घेतली किंवा आपल्याला 33 घ्यावं लागेल, 11 किंवा 33 घ्यावं लागेल. मग आपण जर 11 घेतली तर काय होईल? 11 ने निशेष भाग जाणारी पीच्या पुढील दुसरी विषम संख्या. आपल्याला 11च्या पुढची दुसरी विषम संख्या आपल्याला काढायचं आहे. पीच्या पुढील दुसरी विषम संख्या. मग आपण 11 मध्ये जर दुसरे 11 मिसळले तर काय होतंय? पर्याय क्रमांक 1 पाहू. 11 मध्ये 44 जर मिसळले तर काय होतंय? 55 येते. म्हणजे
पहिली विषम संख्या 11च्या पुढची 33 आणि दुसरी संख्या काय आली 55, म्हणजे हे उत्तर आपलं येऊ लागले. त्याच्या पुढे जाऊन जर आपण पी मध्ये जर 22 मिसळलं, 11 मध्ये जर 22 मिसळलं तर काय होईल 33 होईल. मग 33 न काय होईल, पहिलीच विषम संख्या मिळेल, दुसरी विषम संख्या आपल्याला मिळणार नाही 22 जर मिसळलं तर. त्यानंतर पर्याय क्रमांक 3, 33 मिसळलं तर पी ही ऑलरेडी विषम संख्या आहे, त्यामध्ये विषम संख्या मिसळली तर विषम अधिक विषम बरोबर काय होतं सम. 11 मध्ये 33 मिसळलं तर 44 येतं, म्हणजे आपल्याला विषम संख्या मिळेल का, मिळणार नाही, समसंख्या मिळेल. मग त्यामध्ये जर आपण 11 मध्ये जर 66 मिसळलं तर काय होतं, हे 77 येतं, म्हणजे आपल्याला तिसरी विषम संख्या मिळू लागली. तिसरी म्हणजे पर्याय क्रमांक 4 सुद्धा उत्तर येणार नाही. उत्तर आपलं काय येईल, पर्याय क्रमांक 1 दुसरी विषम संख्या आपल्याला पाहिजे, म्हणून आपलं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल आपलं. का आलं आपलं पर्याय क्रमांक 1, बऱ्याच जणांचं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आलेलं आहे. चला पर्याय क्रमांक सी येणार नाही. 33 जर मिसळलं तर काय होतं, विषम मध्ये विषम मिसळलं. ऑलरेडी पी ही संख्या विषम संख्या आहे, त्यामध्ये जर तुम्ही 33 हे विषम मिसळलं तर काय होतं, विषम मध्ये विषम मिसळलं तर विषम संख्या अधिक विषम संख्या बरोबर काय येतं, हो समसंख्या येतं. बरोबर काय येतं, समसंख्या येतं. आलं का लक्षात. अशा प्रकारे आपल्याला याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे आलेलं आहे. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न काय आहे, या ठिकाणी 1 2 3 4 5 6 6 स्टार दिलेले आहेत. ही 6 अंकी विषम संख्या आहे. 6 अंकी का आहे, विषम संख्या आहे. सर्व स्टारची किंमत समान आहे असताना पुढील पैकी कोणती संख्या तिची विभाजक असेल. पुढील पैकी कोणती संख्या तिची विभाजक असेल, म्हणजे 6 स्टार आहेत, 6 स्टारच्या ठिकाणी समान अंक आहेत. जर ते समान अंक घेतले तर पुढील पैकी कोणती संख्या तिची विभाजक असेल. चला पर्याय क्रमांक 1 आणि 2 दोन पर्याय आपल्याला निवडायचे आहेत. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय आहे, 6 स्टार आहे, 2 3 4 5 6. ही का आहे, 6 अंकी संख्या आहे. मग 6 अंकी विषम संख्या आहे. कशी आहे ही, विषम संख्या आहे. सर्व स्टारची किंमत समान असताना पुढील पैकी कोणती संख्या तिची विभाजक असेल. ही का आहे, स्टार असलेली विषम संख्या आहे. या ठिकाणी काय होईल, आपण जर 6 वेळेस जर घेतलं तर ती समसंख्या होईल आणि 8 वेळेस 6 वेळेस घेतलं तर ती सुद्धा समसंख्या होईल. मग त्याच्यामुळे काय होईल या ठिकाणी, तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर विषम संख्या जर असेल तर त्या विषम संख्येला आपल्याला त्या विषम संख्येची बेरीज जर आपण या ठिकाणी 1 घेतलं, विषम संख्या जर असेल तर त्याला 3 ने आणि 9 ने भाग जाईल आपल्याला, कारण त्याच्या संख्येतील अंकाच्या बेरजेला 3 ने आणि 9 ने भाग जातो. त्या ठिकाणी जर विषम संख्या असेल तर 8 ने भाग जाणार आहे का, जाणार नाही. 6 ने सुद्धा भाग जाणार नाही, मग तिथं 3 ने किंवा 9 नेच भाग जाईल. चला त्यानंतर याचं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 1 आणि 2 आलेला आहे. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लक्ष म्हणजे स्क्रीनशॉट काढून घ्या, पुन्हा लिहा. चला त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. चला, एखाद्या संख्येला 3 वाकराने निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला टिंबटिंबने निशेष भाग जातो. खूप सोपा प्रश्न आहे. अशा कसोट्या आपल्या आपण पाहिल्यात. 12ची कसोटी असेल, 15ची कसोटी असेल, 18ची कसोटी असेल. अशा कसोट्यापैकीच हा एक प्रकार आहे. एखाद्या संख्येला 3 वाकराने जर भाग जात असेल तर त्या संख्येला निश्चित कोणत्या संख्येने भाग जाईल. चला आपल्याला 12 प्रश्न आहेत. 10वा प्रश्न चालू आहे. अगदी
खूप सोपे प्रश्न आहेत. पहा इकडे विद्यार्थी मित्रांनो, आपण 12ची कसोटी काय पाहिली? 3 व 4 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 12 ने भाग जातो. 15ची कसोटी काय पाहिली? 3 व 5 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 15 ने भाग जातो. त्यानंतर 18ची कसोटी काय पाहिली आपण? 18ची कसोटी काय? 6 की 9 व 2 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 18 ने भाग जातो. 14ची कसोटी 2 व 7 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 14 ने भाग जातो. त्याच पद्धतीने इथं 11 व 3 ने निशेष भाग जात असेल तर, म्हणजे 11 जसं या ठिकाणी 3 4 3 5 9 2 7 2 असं जे आहे तसं 11 व 3 जर घेतलं तर 11 त्रिक 33. 3 व 11 जर भाग गेला तर त्या संख्येला 33 ने निश्चित भाग जातो. पहा 33 ला आपण 3 आणि 11 ने भाग घालू. 3 1 3 3 1 3. 11 ने भाग घातला तर 11 त्रिक 33. मग पर्याय क्रमांक काय येईल? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल आपलं. काय येईल? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. 3 ने व 11 ने जर भाग गेला तर त्या संख्येला 33 ने निश्चित भाग जातो. तुम्हाला दुसरं उदाहरण पाहायचं असेल तर 99 घ्या. 3 ने भाग जातो, 11 ने भाग जातो, 33 ने जायलाच पाहिजे. 33 1 33 33 त्रिक 99. 13 ने जाईल का? 13च्या पाड्यात येणार नाही. 30 7 91 83 4 दर्शे. 66च्या पाड्यात येईल का? येणार नाही. 6 ने भाग जाईल का? 6 1 6. 13 ने जाणार नाही, 66 ने जाणार नाही. 6 ने जर म्हणलं तर 6 1 6 3 उरले 39 झाले. 6 6 36. 6 ने सुद्धा जाणार नाही. म्हणजे जसं आपण 12 15 18 14च्या कसोट्या आहेत तसं 33ची कसोटी काय आहे? ज्या संख्येला 3 व 11 ने भाग जातो त्या संख्येला 33 ने निश्चित भाग जातो. चला त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. विधान काय आहे? 182 या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. 182 या संख्येला 2 ने निशेष भाग जातो. ब काय आहे? 182 या संख्येला 7 ने निशेष भाग जातो. क काय आहे? 182 या संख्येला 14 ने निशेष भाग जातो. मग काय म्हणते पर्याय 1? केवळ अ बरोबर आहे. 2 काय म्हणते? केवळ ब बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3 काय म्हणते? अ ब क तिन्ही बरोबर आहेत. आणि पर्याय क्रमांक 4 काय म्हणते? पर्याय क्रमांक 3 काय म्हणते? ब चूक आहे. आणि पर्याय क्रमांक 4 काय म्हणते? अ ब क तिन्ही बरोबर आहेत. अ ब क तिन्ही बरोबर आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, अ काय विधान आहे? 182 या संख्येला 2 ने भाग जातो. याच्या एकक स्थानी 2 असल्यामुळे 2 ने भाग जातो, म्हणजे विधान अ बरोबर आहे. त्यानंतर ब विधान काय आहे? 182 या संख्येला 7 ने निशेष भाग जातो. 7 दुनी 14, 18 मधून 14 गेले, 4 उरले, 42 झाले, 7 सकम 42. म्हणजे विधान 2 सुद्धा बरोबर आहे, 7 ने भाग जातो. त्यानंतर विधान 3 काय आहे? क 182 या संख्येला 14 ने निशेष भाग जातो. मग 14 ने निशेष भाग जातो का याला? 14 1 14, 18 मधून 14 गेले, किती उरले? 4, 42 झाले, 14 त्रिकम 42. म्हणजे दिलेली तिन्ही विधानं अ ब क तिन्ही बरोबर आहेत. मग पर्याय 1 काय म्हणतो? केवळ अ बरोबर, कारण की तिन्ही बरोबर आहेत. ब केवळ पर्याय 2 काय म्हणतो? केवळ ब बरोबर नाही होऊ शकत, तिन्ही बरोबर आहेत. पर्याय 3 म्हणतो ब चूक आहे. पर्याय बरोबर. पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. विधान अ काय आहे? 6 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्येला 2 ने व 3 ने भाग जातो. ज्या संख्येला 6 ने भाग जातो त्या संख्येला 2 ने व 3 ने. 6 ची कसोटी काय आहे? ज्या संख्येला 2 ने व 3 ने निशेष भाग जातो त्या संख्येला 6 ने. मग विधान अ बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. ब काय विधान आहे? 15 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्येला 3 ने व 5 ने भाग जातो. 15 ची कसोटीच आहे. ज्या संख्येला 3 ने व 5 ने निशेष भाग जातो त्या संख्येला 15 ने निशेष भाग जातो. म्हणजे पर्याय ब विधान हे सुद्धा काय आहे? बरोबर आहे. त्यानंतर क विधान काय आहे? 600 या संख्येला 2 3 व 5 ने निशेष भाग जातो. 2 ची कसोटी पहा, एकक स्थानी 0 आहे, भाग जातो. 3 ची कसोटी पहा, संख्येतील अंकाच्या बेरजेला 3 ने भाग गेला पाहिजे, बेरीज येते 6, 3 ने भाग जातो. 5 ची कसोटी काय आहे? एकक स्थानी 0 असलं पाहिजे, म्हणजे 600 या संख्येला 2 3 व 5 ने निशेष भाग जातो.
म्हणून पर्याय विधान अ ब क हे तिन्ही बरोबर आहेत, म्हणून उत्तर काय येईल आपलं? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल.